to my channel A Square Maths. Myself Valmiki. Today we are going to see differentiation. Chapter number 1 in the 12th standard Mathematics and Statistics for Arts and Science Students Part 2 as per Maharashtra Board of Education. Here we are going to see basic definition of derivative. Derivative of inverse function. Derivative of implicit function. Higher order derivatives, geometrical meaning of derivative, derivative of logarithmic functions आणि derivative of parametric functions. Friends, यापैकी definition of derivative, what mean by differentiation, differentiation काय असतं ते आपण 11वीच्या वर्गात पाहिले आहे. तोच भाग पुढे आपण एक्सटेंड करणार आहोत. त्यात आपण जे डेफिनेशन्स पाहिल्या, जे फॉर्म्युलेज पाहिले त्याची रिव्हिजन घेऊन पुढे आपण जाणार आहोत. तसेच अल्जेब्रा ऑफ डेरिव्हेटिव्ह म्हणजे जर दोन फंक्शनची ॲडिशन असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसे काढायचं, सबस्ट्रॅक्शन असेल तर त्याचे डेरिव्हेटिव्ह कसे काढायचे, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन ते सगळे फॉर्म्युले आपण एकदा या लेक्चरमध्ये रिवाइज करणार आहोत. त्यानंतर आपण इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड करायचा ते पाहणार आहोत. त्यानंतर इम्प्लिसिट फंक्शनचा कसा फाइंड करायचा ते पाहणार आहोत. त्यानंतर हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर जॉमेट्रिक मिनिंग. ॲक्च्युअल डेरिव्हेटिव्ह फाइंड करतो म्हणजे आपण काय फाइंड करतो त्याचं जॉमेट्रिकल मिनिंग, भौतिक शास्त्रीय आपण मिनिंग फाइंड करणार आहोत. त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉगरिथमिक फंक्शन आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत डेरिव्हेटिव्ह ऑफ पॅरामेट्रिक फंक्शन्स. मित्र, आपण मागील वर्षी डेफिनेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स फाइंड केली आहे. डेफिनेशन, लेट y is equals to f of x be a function of x and h, small h, be a small increment in x. आपण इथे y फंक्शन डिफाइन केलेलं आहे इन टर्म्स ऑफ x आणि व्हॉट एव्हर द x, in that x we take a small increment म्हणजे small change h. Then derivative of y is equals to f of x with respect to x at any point x in an open interval. म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह with respect to x at any point x जिथे x एक ओपन इंटरवल मध्ये डिफाइन झालेला आहे, is given by f dash of x is equals to limit h tends to 0 f of x plus h minus f of x upon h. आणि हा डेरिव्हेटिव्ह f dash of x नेही आपण डिनोट करू शकतो आणि dy by dx नेही डिनोट करू शकतो. Hence derivative of y is equals to f of x can also be written as dy by dx. नोट, इथे झालंय वरील केसमध्ये आपण पाहिलं ॲट एनी पॉइंट एक्स. या इथे द डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲट एक्स इज इक्वल्स टू ए. इथे आपण एफ ऑफ एक्सचा वाय इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करतोय ॲट पर्टिक्युलर पॉइंट एक्स इज इक्वल्स टू ए अँड इट इज रिप्रेझेंटेड ॲज, ते असं दाखवता येतं dy by dx at x is equals to 1 is equals to f dash of x is equals to a is equals to limit as it is
at x is equals to a, or किंवा हा जो x आहे डायरेक्टली तुम्ही a ने रिप्लेस करून ते लिमिट फाइंड करून तुम्हाला जे व्हॅल्यू मिळेल दॅट इज नथिंग बट द dy by dx at x is equals to a किंवा f dash of x is equals to a. ना आता प्रिव्हियस केसमध्ये आपण जो इन्क्रिमेंट घेतला होता तो h घेतला होता. ह्या केसमध्ये आपण instead of h we can take delta x. हे जे साइन आहे हे डेल्टा आहे. डेल्टा x is a small increment in x. Then the corresponding derivative of y with respect to x shows the increment delta y in y is given by limit delta x tends to 0 delta y by delta x is equals to dy by dx. म्हणजे dy by dx आपण इन्क्रिमेंटच्या फॉर्ममध्ये असेही लिहू शकतो लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स, जिथे डेल्टा वाय हा स्मॉल इन्क्रिमेंट कशात आहे वाय मध्ये. ना डज इट पॉसिबल दॅट provided that limit exists, it implies that it is not necessary every function is differentiable. असं काय गरजेचं नाही की प्रत्येक फंक्शन हा डिफरन्शिएबल असेल ॲट इच अँड एव्हरी पॉइंट. काही फंक्शन्स असे आहेत की ते डिफरन्शिएबल नाही आहेत. पुढे जाऊन आपण असे सम्स पाहणार आहोत. Now, last year we saw some derivatives of standard functions. First one, आपण पहिलं घेतलं होतं f of x is equals to c, where c is a constant. c हा constant आहे, म्हणजे c is not the function of x, or whatever the f of x doesn't contain the x. f of x मध्ये x नाही आहे, तर f dash of x will be is equals to 0. मी इथे एक एक्झाम्पल घेतो. जर आपण f of x is equals to 5 घेतलं तर f dash of x येईल 0. नेक्स्ट वन, exponential function. f of x is equals to e to the power ax, where a is constant. हा एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह आपण मागच्या वर्षी काढला आहे. f dash of x is equals to a e raised to ax. याचं एक छोटंसं एक्झाम्पल घेऊ आपण. f of x is equals to e raised to 4x असेल तर f dash of x येईल 4 e raised to 4x. नेक्स्ट वन, f of x is equals to x raised to n, where n is real number or any number. Then f dash of x is equals to n x raised to n minus 1. दोन एक्झाम्पल घेऊ आपण. f of x is equals to x cube, तर f dash of x येईल, n is here 3, so 3x raised to 3 minus 1, that is 3x square. Next one, similarly, if you take f of x is equals to 5x, particularly I took this function, 5 is a constant, will come outside, and derivative of x is 1, x raised to 1 minus 1, that is x raised to 0, that will be a 5. Next one, f of x is equals to 1 upon x raised to n, and its derivative is f dash of x is equals to minus n upon x raised to n plus 1. Small example, 1 upon x raised to 3 we took, that is this can be written as x raised to minus 3, or you can use this formula and you will get here minus 3 x raised to 4 plus, that is x raised to 3 plus 1, that is x raised to 4.
Also we have seen if f of x is equals to sine of x, derivative of sine of x is cos of x, derivative of cos of x is minus sine of x. Then I'll take a next function घेऊया आपण tan of x आणि derivative of tan of x is sec square x, derivative of sec of x is f dash of x is equals to sec of x into tan of x. Let us go to next slide. f of x is equals to cosec of x आणि याचा डेरिव्हेटिव्ह आहे minus cosec of x into cot of x. f of x is equals to cot of x आणि derivative of cot of x is minus cosec square x. Next, f of x is equals to a raised to x, where a is a constant exponential function. याचा डेरिव्हेटिव्ह येतो f dash of x is equals to a raised to x log of a. एक एक्झाम्पल घेऊ आपण. f of x is equals to 3 raised to x, a will be replaced by 3, a ला 3 ने replace करू, you will get f dash of x is equals to 3 raised to x log of 3. पुढचा फॉर्म्युला आहे f of x log to the base ex आणि याचा डेरिव्हेटिव्ह आहे f dash of x is equals to 1 by x. f of x is equals to log to the base a, where a is a constant. Here is log to the base e of x and its derivative is 1 upon x log of a. एक छोटंसं example, sorry, here has to be log of 5. Next, जसे आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन्स फाइंड केले मागच्या वर्षी, तसेच आपण रूल ऑफ डिफरन्शिएशन और अल्जेब्रा ऑफ डिफरन्शिएशन पण स्टडी केला. सो केस 1, लेट u is equals to u of x and v is equals to v of x be differentiable functions of x. Then if we define y like this, u plus or minus, either plus or minus v, that is y is equals to u plus v or y is equals to u minus v असेल तर dy by dx येतो. याचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेतो du by dx प्लस और मायनस dv by dx. नो डाऊट आपण हे सगळे रूल्स 11वी मध्ये प्रूव्ह केलेले आहेत. एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया इथे. y is equals to x cube plus tan of x. देन या इथे u x cube आला आणि v tan of x आला. मग जर तुम्हाला dy by dx फाइंड करायचा असेल, दॅट इज y डॅश फाइंड करायचा असेल, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ x क्यूब दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n इज n x रेज टू n मायनस 1. म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ x क्यूब काय येईल 3x स्क्वेअर. आणि डायरेक्टली यू नो डेरिव्हेटिव्ह ऑफ tan ऑफ x इज sec स्क्वेअर x. हे झालं ॲडिशन आणि सबट्रॅक्शनसाठी रूल. जर मल्टिप्लिकेशन असेल दोन फंक्शन्स, that is omega is equals to u into v, where u and v are separate functions of x. u आणि v हे वेगवेगळे फंक्शन आहेत आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन आणि त्यांचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा आहे. तर dw or d omega by dx is equals to u into dv by dx.
प्लस व्ही इंटू डी यू बाय डी एक्स. पहिल्यांदा एका फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, दुसऱ्याला ॲज इट इज मल्टिप्लिकेशनमध्ये घ्यायचं, प्लस ज्याचा पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह काढलाय त्याला ॲज इट इज घ्यायचं आणि जो डेरिव्हेटिव्ह काढायला राहिला आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. हिअर इन बोथ केसेस ओनली रिप्रेझेंटेशन ऑफ मल्टिप्लिकेशन आय हॅव चेंज. या इथे क्रॉसने घेतलंय, इथे डॉटने घेतलंय, काय विशेष फरक नाही तिथे. आता याचा डेरिव्हेटिव्ह एक एक्झाम्पल घेऊया. एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स क्यूब tan of x. So by using this formula, f dash of x is equals to डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब. कुठल्याही एका टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, दुसऱ्याला कॉन्स्टंट ठेवायची. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब ऑलरेडी आपण प्रिव्हियस सममध्ये घेतलंय, दॅट इज 3x² इंटू टॅन ऑफ एक्स ॲज इट इज, प्लस एक्स क्यूब ज्या टर्मचा पहिल्यांदा डेरिव्हेटिव्ह काढलाय ती ॲज इट इज घ्यायची आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ second term, that is derivative of tan of x, is sec square x. तिसरा रूल. ह्या रूल मध्ये आपण z डिफाइन केलेला आहे ॲज अ फंक्शन ऑफ u डिवाइड बाय v. म्हणजे z इज द डिव्हिजन ऑफ टू फंक्शन्स, u of x and v of x. बोथ आर डिफरन्शिएबल. तर तो कसा येतो, आणि तुम्हाला जर त्याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचा असेल, dz बाय dx इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह इन द फॉर्म ऑफ डिव्हिजन येईल. सो v du बाय dx मायनस u dv बाय dx डिवाइड बाय v स्क्वेअर. हाऊ टू रिमेंबर धिस वन. पहिल्यांदा डिव्हिजनची लाईन ड्रॉ करून घ्या, खाली व्हॉटेवर द डिनॉमिनेटर त्याचा स्क्वेअर लिहून घ्या, तोच इकडे कॅरी करा आणि न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह घ्या, इथे मायनस साइन u dv बाय dx. लेट अस सी वन सम ऑफ दिस टाइप. या एक्झाम्पल मध्ये एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू एक्स क्यूब डिवाइड बाय टॅन ऑफ एक्स घेतला. मग एफ डॅश ऑफ एक्स आलं, डिवाइड व्ही स्क्वेअर टॅन ऑफ एक्स, tan of x the whole square, tan of x derivative of u d by dx x cube minus u x cube d by dx tan of x, and hence derivative of x cube already we have found, or 3x square. x cube चा डेरिव्हेटिव्ह आपण ऑलरेडी फाइंड केलेला आहे, दॅट इज 3x स्क्वेअर. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ tan of x ही अगोदर फाइंड केलेला आहे आपण, आणि वरती स्टँडर्ड फॉर्म्युले दिलेले, दॅट इज sec square x. आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला उत्तर असं मिळतं 3 tan of x x स्क्वेअर मायनस x क्यूब sec square x अपॉन tan of x द होल स्क्वेअर. जर तुम्हाला सिम्प्लिफाय करायचं असेल जास्त, 3x स्क्वेअर tan of x मायनस x क्यूब tan square x sec square x डिवाइड बाय tan square x असं लिहू शकतो आपण. नेक्स्ट.